नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। अर्थात आजचा विषय काही तो नाहीये, पण काही काही शब्द असे असतात की त्याचे अर्थ आपल्याला जे माहीत नसतात ते काही ज्येष्ठ माणसं किंवा काही ज्येष्ठ लोक किंवा काही ज्येष्ठ नेते आपल्याला सांगून जातात आणि मग एक त्या शब्दाचा नवीनच अर्थ आपल्याला कळतो। असाच एक शब्द आहे हरामखोर। तर आज विधान भवन विधान परिषदेच्या परिसरात प्रांगणामध्ये शिवसेना पक्षप्रमुख, उभाठा सेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार वरुण सरदेसाई आणि त्यांचे भाचे वरुण सरदेसाई यांच्याशी बोलता बोलता, बोलण्याच्या ओघात असेल कदाचित, पण हरामखोर या शब्दाचा वापर केला। या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते। हे चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। विनंती आहे की व्ह्यूअर्स वाढतायत, सबस्क्राईब नक्की करा, त्यामुळे सबस्क्रिप्शन देखील वाढेल। सबस्क्रायबर वाढणं देखील आवश्यक आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पुन्हा एकदा सांगतो। नमस्कार मित्रांनो, आजचा विषय मी मगाशी म्हटलंय इंट्रोमध्ये, तसं काही अभिजात मराठी भाषा, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरची मराठी भाषा त्यावरती नाहीये। थोडासा नॉटी आहे। नॉटी म्हणजे हरामखोर समजू नका तुम्ही, पण हरामखोर शब्दा संबंधातच आजचा हा विषय आहे। काही वर्षांपूर्वी ख्यातनाम अभिनेत्री कंगना राणावत हिने एक मुंबई संदर्भात विधान केलं होतं की मुंबईमध्ये असल्यावरती मला पीओकेत असल्यासारखं वाटतं। निंदनीय वक्तव्य केलं होतं, त्याबद्दल वादच नाही। आणि त्यामुळे तिचा समाचार घेताना खासदार संजय राऊत, शिवसेना उभाठाचे प्रवक्ते, ज्येष्ठ संपादक, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यांनी तिचा उल्लेख माध्यमांशी बोलताना हरामखोर असा केला। मग त्याच्यावरती प्रचंड गदारोळ उठला। विविध माध्यमांमधनं, सोशल मीडियातनं, अनेक राजकारण्यांकडनं, अनेक नेत्यांकडनं त्याच्यावरती चर्चा झाली, त्याच्यावरती बराचसा खल झाला। मग खासदार संजय राऊत यांनी सांगितलं की कंगना राणावत हिने जर माफी मागितली तर मग हा शब्दप्रयोग मागे घ्यायचा की नाही ते मी ठरवेन। तो विषय आता जुना झाला होता, पण काही कळत नाही। हरामखोर या शब्दाबद्दल उभाठा सेनेला जरा जास्त लढा आहे की काय ते कळायला मार्ग नाहीये। त्या शब्दावरती त्यांचं जरा विशेष प्रेम आहे की काय असं वाटतं। उद्विग्नतेने, संतापाने कधी कधी हे शब्द वापरले जातात, बोलण्याच्या ओघात वापरले जातात। आज देखील असंच घडलं। गेले 3-4 दिवस दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी त्यांचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा यांच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये एक रीट याचिका दाखल केलेली आहे। दिशा सालियन या प्रकरणाचा, दिशा सालियन हिच्या दुर्दैवी मृत्यूचा तपास पुन्हा करण्यात यावा, तो सीबीआयकडे देण्यात यावा, त्याच्यावरती हायकोर्टाच्या देखरेखीखाली त्याची चौकशी करण्यात यावी। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुशांत सिंग राजपूत याचा दुर्दैवी मृत्यू आणि दिशा सालियन हिचा दुर्दैवी मृत्यू याचं कनेक्शन आहे, त्याची देखील दखल घेण्यात यावी। असे विविध मुद्दे त्यांनी त्याच्यामध्ये मांडले। त्यामध्ये त्यांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना उभाठा गटाचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव, युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांचं त्या प्रकरणामध्ये नाव गोवलं, त्यांच्यावरती आरोप केले आणि त्यांच्यासह दिनो मारियो, सूरज पांचोली, इम्तियाज खत्री, एकता कपूर आणि अनेक अशी कोणाकोणाची नावं त्याच्यामध्ये गोवली। आणि हा विषय गेले 4-5 दिवस माध्यमांमधनं, समाज माध्यमांमधनं, विधानसभेत, विधान परिषदेत, वृत्तपत्रांमध्ये, सोसायटी म्हणजे मला म्हणायचं की समाजामध्ये भरपूर चर्चेला जात आहे। आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की कदाचित एक उद्विग्नता, एक संताप, या प्रकरणामध्ये जाणून बुजून राजकारण केलं जात आहे असं वाटणं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना, शिवसेना पक्षप्रमुख यांना, आदित्य ठाकरे यांचे वडील या नात्याने एका पित्याला वाटणं स्वाभाविक आहे, त्यात काही गैर नाहीये। आणि त्यामध्ये राजकारणच आहे का
हे येणारा काळ आपल्याला दाखवणारच आहे. आणि याविषयी आपण गेले 2 व्हिडिओ केले, त्यामध्ये देखील मी ते म्हटलेलंच आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका किंवा राजकारणातली काही गणितं, आर्थिक गणितं जे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमधनं निर्माण होणारी आहेत, त्याच्यानंतर होणारी आहेत, कारण 70,000 कोटी एवढा तब्बल मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे. आणि त्यामुळे येणारी काही गणितं ही याच्यामध्ये काही कंगोरे असू शकतात, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील म्हटलेलं आहे. आणि त्यामुळेच दिशा सालियन हिच्या वडिलांनी जो काही मागणी केलेली आहे मुंबई हायकोर्टामध्ये जाऊन, त्या प्रकरणाचा लॉजिकल एंड होणार आहे का त्याचा केवळ राजकारण म्हणूनच वापर केला जाणार आहे, हे आपल्याला येणाऱ्या काळ आपल्याला सांगणारच आहे. पण माझं म्हणणं असं आहे किंवा मी हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे की मग या उद्विग्नतेपायी एखादा शब्द वापरला जातो आणि मग त्याची बातमी बनते. याचं कारण तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. गेल्या 4-5 दिवसात हे जे मुंबई हायकोर्टामध्ये गेलेलं प्रकरण, दिशा सालियन हिच्या वडिलांनी नेलेलं प्रकरण आणि त्यांची केलेली मागणी, याच्यावरती त्यांनी ज्यांचं नाव घेतलेलं आहे, बाकीची नावं तर आहेतच, पण प्रमुख जे नाव आहे आदित्य उद्धव ठाकरे यांचं, त्यांनी माध्यमांसमोर गेल्या 4-5 दिवसामध्ये अनेक वेळा येऊन हे सांगितलेलं आहे की मी कोर्टात जे काय असेल त्याचं उत्तर देईल. गैर काहीच नाहीये. माध्यमांची का आग्रह असावा किंवा माध्यमांची का मागणी असावी की आदित्य ठाकरे यांनी माध्यमांसमोरच बोलावं? त्यांना वाटलं कोर्टात उत्तर देतील, ते देतील कोर्टात उत्तर. माध्यमांनी त्यांच्यावरती का जबरदस्ती करावी की त्यांनी माध्यमांनाच उत्तर दिली पाहिजे? तर तो विषय वेगळा आहे. त्यामुळे त्यांनी जे सांगितलंय की मी कोर्टात उत्तर देईल, त्यांना कोर्टात उत्तर देऊ दे ना. तोच प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला जातोय माध्यमांकडनं. आणि म्हणून कदाचित एका पित्याला, ज्या पक्षाचा आमदार आहे त्या पक्षाच्या एका प्रमुख नेत्याला उद्विग्नता येणं, संताप येणं स्वाभाविक आहे, समजू शकतो आपण. माणूस आहे, माणसाच्या स्वभावाचे अनेक कंगोरे असतात, त्याच्यामध्ये हा देखील एक आहे ना की उद्विग्नता येऊ शकते. आणि त्यामुळे, त्या रागामुळे, त्या संतापामुळे कदाचित तो शब्द वापरला गेला असेल. पण हरामखोर या शब्दाचं प्रेम गेल्या 3-4 वर्षापूर्वी जे संजय राऊत, त्याच पक्षाचे खासदार, त्यांनी दाखवलं होतं. आणि मग त्यांनी सफाई देताना सांगितलं की हरामखोर म्हणजे नॉटी. तर हा नॉटीनेस उभाटा सेनेतल्या काही लोकांना जरा फार भुरळ घालतोय का असं म्हणण्या इतपत आता वेळ आलेली आहे. याचं कारण असं आहे, आज आदरणीय उद्धवजी विधानसभेमध्ये आल्यानंतर ते त्यांचे भाचे आणि शिवसेना उभाटा पक्षाचे आमदार, तरुण आमदार वरुण सरदेसाई यांच्याशी चर्चा करत लॉबीमधनं येत होते. नेहमीप्रमाणे सगळे बूमवाले माध्यमकर्मी त्यांच्या पुढे मागे होतेच, कॅमेरे पण सरसावलेलेच होते. आणि त्याच्यामध्ये हे बरोबर टिपलं गेलं. काहीतरी चर्चा चालू असणार वरुण सरदेसाईंची आणखीन उद्धवजींची, आणि त्यामध्ये ते बोलताना बोलले की हरामखोर आहेत ते सगळे, किंवा असा स्वरूपाचा काहीतरी होता. आपण तो व्हिडिओ तुम्ही बघा, तो ऐका तुम्ही व्हिडिओ, मग आपण बोलूया. एक साइड मधीला काय होणार सर? मागे ऐकलात? आज काय झालं? आज विधानसभेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता आणि विधान परिषदेमध्ये आमदार भावना गवळी, आमदार राम शिंदे आणि इतरांनी, आणि गेल्या 4-5 दिवसामध्ये बाकीच्या काही आमदारांनी, काही नेत्यांनी, भाजपच्या आणखीन एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या, यांनी या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती चर्चा घडवून आणल्या, मोठ्या प्रमाणावरती काही प्रश्न उपस्थित केले. मग आमदार अमित साटम असतील, आमदार नितेश राणे असतील, आणखीन असतील, मला आता सगळी नावं आठवत नाहीयेत, पण यांनी सगळ्यांनी त्याच्यावरती गेल्या 4-5 दिवसात चर्चा केली. माफ करा, कदाचित मी मगासपासून राम शिंदे आमदार असं म्हणतोय, आमदार राम कदम असं मला म्हणायचं होतं. चुकून ते बोलण्याच्या ओघात, बघा बोलण्याच्या ओघात काय काय होतं ते. तर तसंच कदाचित आज ते हरामखोर हा शब्द वापरला गेला असेल आदरणीय उद्धवजींकडनं. ते जे काही प्रकरण आहे गेल्या 3-4 दिवसापासून जे गाजतंय, दिशा सालियन हिच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेवरचं, तर त्या संदर्भातल्या गेल्या 4-5 दिवसामध्ये ज्या काही चर्चा झाल्या, ज्या आता आपण बोललो, आणि पण आज शेवटच्या दिवशी आमदार राम कदम आणि भावना गवळी यांनी विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये अधिवेशनात बोलताना या विषयावरती जोरदार झोड उठवली. सरकारच्या कार्यकार पद्धतीवरती तर उठवलीच, पण आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यात यावी, त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, असे विविध मुद्दे भावना गवळी आणि आमदार राम कदम यांनी मांडले.
आमदार राम कदम यांनी बोलताना असंही सांगितलं की जवळपास 2-2.5 महिन्यानंतर सीबीआयकडे ही केस तेव्हा सोपवण्यात आली. सुशांत सिंग याचा जिथे दुर्दैवी मृत्यू झाला त्या घराचं फर्निचर सगळं बदलण्यात आलं, त्याला रंगरंगोटी करण्यात आली, तो फ्लॅट सील का केला आणि असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आणि अडचणीत आणण्याचा आदित्य ठाकरे आणि स्वाभाविकच त्यांच्या पक्षाला प्रयत्न केला. आणि त्यामुळे असं आता नंतर म्हटलं गेलं की उद्धवजी आणि वरुणजी बोलत असताना, ती चर्चा करत असताना उद्धवजींच्या कडून बोलण्याच्या ओघात हरामखोर आहेत ते सगळे का हरामखोर आहेत ते असा एक शब्दप्रयोग झाला, असं बोललं गेलं आणि मग ती चर्चा सुरू झाली. हरामखोर म्हणजे नॉटी असं स्पष्टीकरण एकदा 4-5 वर्षापूर्वीच खासदार संजय राऊत यांनी दिलेलं आहे. आता हा नॉटीनेस वाढत चाललाय का राजकारणामधला? म्हणजे आपण असं म्हणूया की 3-4 वर्षापूर्वी खासदार संजय राऊत बोलले, आज उद्धवजी बोलले, पण प्रश्न एवढाच मर्यादित नाही ना. निवडून दिलेले प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांच्या भाषेचा दर्जा कुठपर्यंत घसरतोय हे तुम्ही गेले 4-5 दिवसच नाही तर गेली अनेक वर्ष आपण आता हे बघत आलेलो आहे. आज मुद्दा केवळ हरामखोर हा शब्द वापरला गेल्याचा होता म्हणून आपण हा व्हिडिओ केला, तो प्रश्न वेगळा. पण ज्या प्रकरणामुळे ही उद्विग्नता, हा संताप किंवा हा एक जो अनरेस्ट महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे ना, त्या प्रकरणाचा लॉजिकल एंड होणार आहे का हा प्रश्न मी गेल्या 2 व्हिडिओमध्ये देखील विचारला होता, उपस्थित केला होता आणि आज परत म्हणतोय की यामध्ये राजकारण किती आहे, राजकारणच होणार आहे का? दिशा सालियनला, एका पित्याला सतीश सालियनला, सुशांत सिंग राजपूतला, त्याच्या पित्याला के सिंग यांना, त्याच्या बहिणीला प्रिया सिंग यांना आणि त्या सगळ्या नातेवाईकांना आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळणार आहे का? का या प्रकरणाची टांगती तलवार ठेवून कुठला एखादा पक्ष, कुठला एखादा घटक, राजकारणातला घटक स्वतःचे स्कोर सेटल करून घेणार आहे, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणार आहे? आता ही जी केस आहे, ही जी मागणी आहे रीट केलेली, ती मागणी हायकोर्टात केलेली आहे. त्यामुळे एक जो प्रश्न निर्माण होतो किंवा जो मी आता उपस्थित केलेला आहे की याच्यामध्ये राजकीय गणितं सेटल होणार आहेत का, याच्यामध्ये राजकीय गणितं खेळली जात आहेत का, याच्यामध्ये दुसरा काही याच्या मागचा विचार असू शकतो का, राजकीय विचार, हे येणारा काळ ठरवणार आहे. कोर्ट जो काय आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही वागू असं गृह खात्याचं म्हणणं गेल्या 4-5 दिवसामध्ये आपण विधानसभेत आणि विधान परिषदेत ऐकतोय. गृह खात्याचे मंत्री म्हणजे योगेश कदम यांनी त्या उत्तर देताना सांगितलेलं देखील आहे की कोर्ट ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही वागू. आणि म्हणूनच मी म्हणतोय की ही टांगती तलवार किती दिवस, किती महिने, किती काळ राहणार आहे. 2 एप्रिलला या प्रकरणाची हिअरिंग आहे, पण याचा लॉजिकल एंड होणार आहे का हे मी पुन्हा एकदा उपस्थित करतोय हा प्रश्न प्रेक्षकांसमोर. कारण हा जो अनरेस्ट आहे याचा एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लागावा असं जेवढंच हे प्रकरण जे फॉलो करत आहेत त्या नागरिकांना तर वाटतच आहे. सुशांत सिंग आणखीन दिशा सालियन यांच्या चाहत्यांना देखील वाटत असणार. जे नागरिक आहेत, जी जनता आहे की जी न्यायाच्या प्रतीक्षेत असते, मग जे प्रकरण कुठलंही असो, त्यांना देखील वाटत असणार. पण याचा लॉजिकल एंड खरंच व्हावा म्हणजे याच्यामागनं निर्माण होणारी जी उद्विग्नता आहे, जो संताप आहे, जो राग आहे, तो दोन्ही बाजूनी होणार नाही आणि मग हे असे हरामखोर सारखे शब्द प्रयोग ऐकायला लागणार नाहीत. महाराष्ट्राचं राजकारण हे दिवसेंदिवस निवडणुकीचं आणि सत्ताकरणाचं राजकारण होत चाललेलं आहे आणि त्यामुळे हे असले प्रकार घडतायत का, असली भाषा वापरली जाते का? आणि ही भाषा आज उद्धवजी बोलले म्हणून हा व्हिडिओ केलाय अशातला भाग नाहीये. ही भाषा भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादीचे दोन्ही गट या सर्व पक्षांच्या ज्याला म्हणतो आपण लोकप्रतिनिधींकडनं, कार्यकर्त्यांकडनं, या सगळ्यांकडनं वापरली जाते, सर्रास वापरली जाते, त्याची भलामण केली जाते. आणि म्हणूनच
हे एकदा मिटावं, हे प्रकरण मिटावं आणि या भाषेचा दर्जा लवकरात लवकर सुधारावा, यासाठीच तुम्ही आणि आम्ही प्रार्थना करूया. कारण आपल्या हातात फक्त प्रार्थना करणं एवढंच आहे. आणि मी मगाशी म्हटलोय तसं बोलण्याच्या ओघात काही वेळा काही शब्द निघून जातात, पण त्याची भलामण केली जाऊ नये एवढीच जनता म्हणून आपण अपेक्षा ठेवू शकतो. आजचा व्हिडिओ हा थोडासा हरामखोर या शब्दामुळे निर्माण झालेला व्हिडिओ आहे, पण त्याच्या मागच्या भावना काय आहेत, हे शब्द काय येतात, असं काय घडलेलं असतं की असे शब्द बाहेर पडले जातात. मग काही माध्यमं सोयीस्कररित्या जीभ घसरली म्हणून दाखवतात, काही माध्यमांना काही पक्षातल्याच लोकांची जीभ घसरलेली दिसते, पण त्यांच्यावर दुसऱ्या विरोधी पक्षातल्या लोकांनी काही टीका टिप्पणी केली तर त्यांची जीभ घसरलेली दिसत नाही. माध्यमांनी देखील याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या या आत्ताच्या व्हिडिओमध्ये म्हटलोय की सर्व पक्ष मग भारतीय जनता पक्षाचे नितेश राणे असोत, गोपीचंद पडळकर असोत, राम कदम असोत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी असोत, काँग्रेसचे वडेट्टीवार असोत, त्यांचे नवीन प्रदेशाध्यक्ष सपकाळ काय मला आता नाव आठवत नाही, हर्षवर्धन सपकाळ ते असोत, उभाठा गटाचे संजय राऊत असोत, आज उद्धवजींनी वापरलेला शब्द असो, कोणीही असो, हे सर्वजण सर्रास असे शब्दप्रयोग करत असतात, त्याची भलामण करत असतात. माध्यमं देखील सोयीस्कररित्या त्यांना पाहिजे त्याच लोकांच्या जिभा घसरलेल्या दाखवतात, इतरांची जीभ घसरलेली त्यांना दिसत नाही. त्यामुळे माध्यमां म्हणून युट्यूबर्सनी देखील आणि इतर माध्यमांनी देखील, अगदी मग ते इलेक्ट्रॉनिक्स माध्यम असो किंवा वृत्तपत्र असोत, या सर्वांनी या प्रकरणाचा आणि या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आजचं थंबनेल मी मुद्दामून त्यासाठी असं केलं होतं, ते तुम्ही बघालच. आणि हरामखोर शब्द काय आहे, आणि जर का तो आदरणीय खासदार संजय राऊत आणि ते एका वृत्तपत्राचे संपादक आहेत, त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत, त्यांनीच सांगितलेलं आहे की हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी आहे. त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य वकुबाच्या पत्रकारांनी किंवा युट्यूबरनी त्याच्यावरती जास्त भाष्य करणं योग्य देखील नाही. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही नक्की सांगा, कमेंटच्या माध्यमातून सांगा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते हे शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. मी पुन्हा एकदा विनंती करतो, माझे व्ह्युअर्स वाढतायत, मला व्हॉट्सअपमध्ये जे मेसेज येत आहेत ते मेसेज बघून मला तर असं वाटतंय की एवढा स्लो का सबस्क्रिप्शन वाढते. जर का मेसेज आणखीन जे कमेंट मला व्हॉट्सअपमध्ये येतात ते असेल तर सबस्क्रिप्शन वाढवा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना, तुमच्या इतर ग्रुप्समध्ये हे व्हिडिओ शेअर करत जा. अर्थात तुम्हाला आवडले असतील तर, आवडले नसतील तर मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही जे कमेंट करता त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणा तुम्हाला काय आवडलंय, काय नाही आवडलंय, कुठे चुका होतात त्याचे कमेंट नक्की करा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.